कोकणी माणसाचं आणि माशांचं एक वेगळंच नातं आहे. वारांच्या दिवशी कोकणी माणसाच्या घरात नॉनव्हेज हे बनलंच पाहिजे. इट्स मॅन्डेटरी. म्हणूनच माझ्या घरी सुद्धा आहे फिश फ्राय. आणि तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला ती रेसिपी बघायची आहे, फॉलो सुद्धा करायची आहे. कारण आपण आपल्या चॅनलवरती असे पटापट होणारे आणि झटपट होणारे रेसिपीज अपलोड करत असतो. तर चला रेसिपी बघूया. त्यासाठी इथे आधी आपण मच्छी छान धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये मी मसाले घालते. आज मम्मी बनवते, पण मसाले मी घालते. लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, हळद, हिंग, त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलाय गरम मसाला, धणे जिरे पूड. धणे जिरे पूड थोडी जास्त घाला, छान चव येईल. कांदा अंबारी मसाला घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि आमचूर पावडर टाकून त्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं. तेल लावून सुद्धा, सॉरी तेल विसरलेले मी. त्याला मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवून द्यायचं बाजूला. तोपर्यंत आपण इथे मिश्रण बनवून घेऊया. तांदळाचं पीठ संपलेलं म्हणून बेसन जास्त घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये रवा घातला आहे. त्याच्यामध्ये सगळे मसाले, लाल तिखट, मीठ, हळद घालायचं. यात सुद्धा थोडी आमचूर पावडर टाकायची, त्याच्याने आंबटपणा चांगला येतो. आणि काश्मीरी लाल मिरची सुद्धा घातलेली आहे. हे टाकून छान आपण याला मिक्स करून घ्यायचं मिश्रणाला. सगळं एकत्र यायला हवं. त्यानंतर हे सगळ्या मच्छ्या आता तुम्ही बघू शकता इथे मॅरिनेट झालेलं आहे. तव्यावरती तेल टाकून घ्यायचं, यांना छान कोटिंग करून घ्यायचं आणि टाकायचं तळण्यासाठी. इथे बांगडा आणि बोंबील घेतलेला आहे आम्ही. बांगड्याला एका साईडने ॲटलिस्ट 1.5 ते 2 मिनिटं शिजू द्या. त्याच्यानंतर पलटी करा. फोक आणि स्पूननी पलटी करा, तुमचे फिश तुटणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा तेवढाच वेळ थोडं शिजून घ्यायचं. इकडे आता माझी मम्मी तळते बोंबील. बोंबील माझं फेवरेट आहे. तर बोंबीला सुद्धा तसंच त्याच ट्रिकने तुम्ही पलटी करा, तुमचे बोंबील तुटणार नाही. तळून झाल्यानंतर अशी आपली प्लेट दिसते. नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. झटपट आहे, तुम्ही ट्राय करून बघा. तोपर्यंत नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. बाय.